हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर आता आम्ही चाललो आहे इताडाला बिंजोडच्या शर्यत आणि आम्ही आता चाललो 10 मिनिटावरच आहे रस्ता. तर आम्ही चाललेलो आहेत. आम्ही रुबाब मध्येच आहे विराट आणि पुढे आहे माऊली. यो रुबाब आहे. तर आता दावणच नेत लावले सगळी. तर बघू आज किती शर्यती होतात आमच्या. बघा आमची दावण कशी दिसते, प्युअर व्हाईट गोल्ड. मित्रांनो माथूर गेलेला आहे स्टेज जवळ. आम्ही चालू आता फाटी वर्ष आपल्या मालकांसाठी जो पळाला मैदानामध्ये तो मथुर आपण पाहतोय. तर मित्रांनो इथं इताडे फाटीवर म्हणजे असं आहे का जो बैल हिंदकेसरी असेल तर त्याचा सत्कार होतो. तर आपला विराट आहे ना तो हिंदकेसरी आहे, तर त्याचा सत्कार झालेला आहे आणि मिळालं आहे बैलगाडा बिंजोर शर्यत ताडे. विराट, रुबाब आणि माऊली. आपण धावून आणलेले सगळ्यांचं पैरं वेगवेगळे आहेत. तर बघू आता मथुर तर आलेलं आहे. अजून कोणते कोणते बैल आले ते बघू, तुम्हाला दाखवतो. व्लॉग पूर्ण बघा. तर मित्रांनो बघा मथुर. तर आपण पाहतो मैदानामध्ये दमदार एंट्री झालेली आहे. पबजी बैलाची जितूशेठ मार्गे एलकुंद भिवंडी खासदार केसरीच्या मानकरी यांच्या बैलाची दमदार एंट्री आपण पाहतोय. पबजी याची दमदार एंट्री झाली. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. तर मी जितूशेठ मार्गे आपल्याला विनंती करतो, आपल्या पबजी बैलाला आपण लवकर स्टेजवर लगेच घेऊन जायचं. त्या ठिकाणी आपलं मान आणि सन्मान केला जाईल. मथुरची रेसल आहे. मथुरची जोडीला कुठला आहे काय माहित ना. आता रेसल बघू मथुरची पहिले. मग नंतर आपण बघू, दाखवतो अजून कुठल्या बैला आल्या ते. मित्रांनो आता आलेलं आहे मथुर रेसल. मित्रांनो आपल्या माऊलीचा पायरा आलेला आहे. हे बघा हा आहे, त्याचं नाव आहे जीवा. तर रगीनच आहे तसा पण. तर मित्रांनो आता आपण माऊली आणि जीवाला घेऊन चालू खाली. ओके, ग्रँड एंट्री झालेलं आहे. रोहित भांबरे दिस पण ऋषिकेश ड्रायव्हर और बुवा ड्रायव्हर हिंदकेसरी. जयराम शेठ पवार आपली व्हॉट्सअप चॅनल. बस आता आम्ही व्हॉट्सअपचा पुकारत नाहीये, आम्ही नाही पुकारू शकत कारण काय सांगितलं पुकारू नका व्हॉट्सअपच्या गाड्या. लक्ष द्या पुन्हा बघा, पायथ्यावर गाडी येते. काय ना बिंदोड आहे नाव दिलेलं कोणतं नाव फिरवलंय ना. पहिला काउंटर माऊल्यांची जिंकलेला मित्रांनो. विजय शंकर डेरवली पनवेल. हा बाबू ड्रायव्हर नंतर शेठ पंगाची ओगले पनवेलच्या दिवसाला आणि आता बघा सोन्या सन्मानित केले जात आहे. इकडे आला बघा मैदानात त्याकडे हिंद केसरी
सर्वांनी आमचे मित्रांनो सोनिया आणि आता पाठीवर सोन्याचं आगमन झालेलं आहे. जय परिषद सोन्या बाईला सगळे पकडून सोन्या बैलाचे मालक जय परिषद तुमच्या सगळे पकडून मला ते सर्वांनी सोन्या बैलाचा संतोष आहे काय बैलासाठी हो 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 हे बघा या जय परिषद व्यासपीठ करूया. तर मित्रांनो सोन्याला चालवलेला आहे ना आम्ही जेवतो इथं मस्त पैकी. नरेंद्र यांचा दाबा आम्हाला जेवायला दिलेला आहे मस्त पैकी. नंतर आम्ही रुबाबला नेणार आहेत शर्तीना. मित्रांनो आता चाललेला आहे सोन्या. पूर्ण गाड्या सुटल्या, सुंदर गाड्या पोहोचतात. बरोबर आहे. समोरच्या प्रेक्षकांना जरा सावचित्त नामा ही समय समर्थक रिचा तो शेट बघा दाबता कांदा सुंदर गाडी मध्ये सुंदर फेरा पाहतो संदीप अंबाडी पारे यांना आजच्या बरोबर जयेश गजानन कसा महाराष्ट्राचा बाहुबली किंग सोन्या बस सोन्या तर गाड्यामध्ये सुंदर लढत गाड्याने बघा रवी ड्रायव्हर याच्या मुलं हात सर्कल रुपा उतरणार आहे अड्ड्यात जिंकला पाहिजे बोला गणपती बाप्पा. आमची अजून गाडी इथेच आहे मागच. अर्ध्या बैठ्या गेल्या गाड्या मधल्या टाकत लावल्या नंबरला लागले तिकडे नंबरला बघा. टिटवी आलेले मध्येच घुसायला. टिटवी डॉन तर मित्रांनो आपला तर दिसत पण नाही रुबाबचे लागलेले. रुबाब किती वेळाने लागले 4-5 तासातून लागले रुबाब. आता आम्ही जमलोय सगळे जण विश्वासाने आले. मला मंत्र दिलाय चांगले रुबाब. रुबाब बाजू रे बाजू ना. अविनाश शेटला शेट चला शेजवर चला आता आपण तिकडं ज्यांच्या पाहिजे त्याने आपल्या या ठिकाणी एका आपली आयडी घेऊन जायची बघा. आपल्या या ठिकाणी घेऊन जायची
बघा गाड्या आले बघा. येऊ दे थांबा. बघा मित्रांनो, टिटवी पण न धावता चाललेले आहे ना आमचं रुबाब पण. अशा बऱ्याच शर्यती त्या नाही झाल्या कालू कामूला आणि काय नियोजन चांगलं नव्हतं. आणि ते जरा बैल होती ना ते मधल्या टाक होते त्याच्यामुळे टाइम झाला. पुन्हा आमचा बैल पण मागं होता, तो लाईन मध्ये होता तरी पण त्याला टाइम झाला. ते आता करायचं होतं कमिटीला, तर त्या झाला नाही. आता आम्ही जाऊ घरी. रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे शर्यतींचा. आता आम्ही चाललोय घरी न खेळता. एक नंबर काम. तर मित्रांनो 5 तास बैल तिकडे खाली होता ना, शर्यत झाली नाही. काहीतरी वाटायला पाहिजे ना. गपणार रे पवन. 5 तास तिकडे उभा राहून बैल उन्हात तरी शर्यत झाली नाही. लाईनीन तो पण राहू ना, तो निराश झालेला आम्ही सर्वजण. तर आता बघू पुढच्या वर्षी तर आता खेळू या अड्ड्यावर. तशी आमची रेसल इथंच होता रुबाबची. आम्ही जवळच राहता 10 मिनिटावर आहे आमचं घर. आता पुढच्या वर्षी डायरेक्ट हे बैल सुटून चालले आहे, बैल चालले आहे. हे पण मगाशी आमच्या इथं मथुरची विरोधी जोडी होत्या. दिसत तर नसेल तुम्हाला, टेमगरचा सोन्या होता. चला आता ब्लॉग इथेच एंड करतो. बाय बाय. आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा.